राज्यातील हवामानासंदर्भातली एक मोठी बातमी आहे। राज्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस चांगलीच दमदार हजेरी लावणार आहे। कोणकोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामान कसं असेल पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। अरबी समुद्र आणि अंदमान परिसरात मान्सूनची आगेकूच सुरू झालेली असतानाच महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढलेला आहे। वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झालेले असून अनेक भागात उन्हाचा कडाका तीव्र जाणवतोय। तसंच पूर्व मोसमी वादळी पावसाला देखील पोषक हवामान आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज मराठवाडा विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज असल्यानं येलो अलर्ट देण्यात आलाय। दरम्यान नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। भारतीय हवामान विभागाने आज मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय। विशेषतः अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यात तापमानाचा पारा उच्चांक गाठण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलेलं आहे। दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, अशी माहिती हवामान विभागाने दिलेली आहे। गेल्या 24 तासात विदर्भात उष्णतेचा कहर पाहायला मिळाला। अमरावती, अकोला, वर्धा आणि नागपूर इथं तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं। यवतमाळ, चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी इथं तापमान 43 अंशापेक्षा जास्त नोंदवलं गेलं आहे। राज्यातील इतर भागातही उष्णतेचा प्रभाव कायम असून अनेक ठिकाणी 42 अंशांच्या आसपास तापमान राहील। या उलट महाबळेश्वर इथं 20.9 अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान नोंदवलं गेलं आहे। IMDच्या अंदाजानुसार मान्सून 26 ते 31 मे दरम्यान केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। त्यानंतर एका आठवड्यात तो महाराष्ट्राच्या सीमेवर पोहोचू शकतो। त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच सुमारे 6 जूनच्या आसपास मान्सून कोकण किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते। सध्या राज्यात उकाडा आणि उष्णतेची लाट असली तरी हवामानातील घडामोडी लक्षात घेता मान्सून वेळेवर किंवा किंचित लवकर येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे।